नमस्कार मित्रांनो, तर मी तुमच्या सर्वांचा लाडका सोमेश्वर कांदे स्वागत करतो तुमचं आडमुठे परळीकर या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत परळीला चिटकूनच असलेल्या जिरेवाडी गावच्या सोमेश्वर मंदिरावर। हे देवस्थान खूपच जागृत आहे आणि त्याच्याच इतिहासाबद्दल आपण चर्चा करणार आहोत आदरणीय पुजारी यांच्या सोबत। तर नमस्कार। नमस्कार, सोमेश्वर महाराज की जय जय। आणि सर्वप्रथम तुमचं जे आडमुठे नावाचं चॅनल आहे त्यांचं स्वागत, कारण त्याद्वारे श्री सोमेश्वर महाराजांची प्रसिद्ध झालेलीच आहे, परंतु आणखी त्याला प्रोत्साहन मिळेल त्याबद्दल तुमचा सुद्धा धन्यवाद। धन्यवाद। तर माझा पहिला प्रश्न आहे महाराज, की आपल्या श्री सोमेश्वर मंदिराची स्थापना कशी आणि केव्हा झाली? हे सोमेश्वर मंदिर जे आहे ते स्वयंभू आहे, म्हणजे कुणी बनवलेलं नाहीये। मग असं सांगता येणार नाही की इसवी सन केव्हा बनलंय काय नाही, असं सांगता येणार नाही। स्वयंभू असल्यामुळं असं सांगता येणार नाही। स्वयंभू आहे, बरेच वर्षापूर्वीचा, हजारो वर्षापूर्वीचा आहे। बरोबर। मंदिराचा जीर्णोद्धार कुणी केलेला? जीर्णोद्धार नागनाथ आप्पा हलगे यांनी, जे पूर्वीचं मंदिर होतं हेमाडपंथी मंदिर होतं, पूर्ण दगडाचं बांधकाम होतं, ते मंदिर नागनाथ आप्पा हलगे म्हणून परळीतील एक प्रतिष्ठित व्यापारी आहेत, त्यांनी ते बांधकाम केलेलं होतं। बरोबर। आणि त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस किल्लारी नावाच्या गावाला भूकंप झाला होता लातूरच्या जवळ, त्या भूकंपामध्ये श्री सोमेश्वर महाराजांच्या समाधीवरती शिळा ती कट झाली होती। अरे बाप। त्या भूकंपामध्ये त्यावेळेस पूर्ण हादरा बसला होता, पूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता। त्यावेळेस ही सोमेश्वराची ही पहाडी सुद्धा पूर्ण हादरलेली होती। त्यावेळेस ती वरती शिळा कशी कटली, आणि कटल्यामुळे मग त्यावेळेसचे अध्यक्ष श्री भीमरावजी कांदे यांनी फार मेहनत करून, आणि त्यांच्या सोबतीला श्री वसंतरावजी कांदे अध्यक्ष यांनी सर्वांनी मिळून ते पूर्वीचं मंदिर पाडण्यात आलं, आणि ती जी पिंड आहे जशाच तशी ठेवली। बाकी सर्व मंदिर पाडून हे पूर्ण जीर्णोद्धार नवीन केला ह्या 10-12 वर्षापूर्वी, असं आहे। महाराज, माझा दुसरा प्रश्न आहे, प्रत्येक शिवलिंगाला साळुंक असते वर, ह्या शिवलिंगाला तसं साळुंक नाही, तर त्याचं कारण काय? याचं कारण असं सांगता येणार नाही, परंतु जे सपाट शिवलिंग आहे आणि त्याच्या भोवती तुम्हाला जल दिसतंय, पाणी दिसतंय, ते पाणी खालून आपोआपच येत आहे। एका ठिकाणी जवळजवळ 50-60 फूट खोली आहे, त्या ठिकाणून 15 मिनिटाला 20 मिनिटाला अशी खालकून उकळी येते, ती स्पष्ट आपल्याला दिसतीये सुद्धा। आपण जर अर्धा घंटा त्या ठिकाणी बसलो तर खालून उकळी आलेली दिसतीये समोर। आणि त्याचं कारण असं आहे की चौकडून पाणी जे आहे हे एक महान सिद्ध होते सोमेश्वर महाराज, आणि ते सोहळ्यामध्ये राहायचे, म्हणजे चौकडून पाणी आणि मध्ये त्यांचं वास्तव्य राहायचं सोमेश्वर महाराजांचं, म्हणजे ते सोहळ्यामध्ये राहायचे, रात्रंदिवस पाण्यामध्ये राहायचे अशी, आणि ते पाणी खालूनच येत आहे, आज सुद्धा पाणी ते खालून येत आहे। आणि सोमेश्वर महाराजांचा खाली मठ पण आहे, ज्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, त्यांची जागृत धुनी आहे। आजही त्या धुनीचा अंगारा, आपली जी पालखी मिरवती आहे त्या पालखीमध्ये जो अंगारा असतो त्या जागृत धुनीपासूनच असतो। हजारो वर्षापूर्वीची ती धुनी चालू आहे आणि आजही। माझा तिसरा प्रश्न आहे आपल्याला, की आम्ही दरवर्षी पाहतो की सोमेश्वर महाराजांची पालखी निघते गावातून वैजनाथ मंदिर पर्यंत, तर त्या पालखीची सुरुवात नेमकी केव्हापासून झालेली आहे? ती पालखीची सुरुवात जवळजवळ 100 ते 110 वर्षापूर्वी झालेली आहे। आणि सुरुवातीला पालखी ज्यावेळेस निघाली, इथून पालखी निघते सकाळी 8 वाजता निघते, तेव्हा 8 वाजता निघत होती आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वापस येत होती, कारण तेवढी परळी शहर मोठं झालेलं नव्हतं, आणि सरळ जायची सरळ यायची, वैद्यनाथ मंदिरमध्ये प्रवेश करायची, त्या ठिकाणी आरती व्हायची, वैद्यनाथ मंदिरमध्ये सोमेश्वर महाराजांची आरती व्हायची, आणि तिथून मेरू पर्वताला प्रदक्षिणा करून वापस यायची। त्यावेळेस 5-6 वाजेपर्यंत वापस यायची। परंतु आज पूर्ण भाविक जागृत झालेले आहेत, सोमेश्वर महाराजांवर भरपूर लोकांची श्रद्धा निर्माण झालेली आहे, आणि आज सकाळी 6 वाजता पालखी निघालेली संध्याकाळी 11 वाजता वापस येते। इतके भाविक लोक म्हणजे दर्शनासाठी येतात रस्त्याने, आणि कमीत कमी 20 ते 25 हजार लोक असतात पालखीमध्ये। या पालखीचं नेमकं महत्व काय आहे? महत्व म्हणजे त्या भाविक भक्तांना त्या पर्व काळ कोणता आहे? तो महाशिवरात्रीचा पर्व काळ। महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये श्री सोमेश्वर महाराज पालखी निघते, आणि त्या भाविकांना ते दर्शन व्हावं, बाहेरगावचे लोक त्यावेळेस रेल्वेने यायचे दर्शनासाठी, रेल्वे स्टेशनवर थांबायचे, मग पालखी रेल्वे येईपर्यंत पालखी त्या रेल्वे स्टेशनला थांबायची, आणि रेल्वेचे लोक दर्शन घेतल्यानंतर वापस यायचे। वर्षात किती वेळा पालखी मिरवते? पालखी एक महाशिवरात्र, पुन्हा दसऱ्यामध्ये पूर्ण जिरेवाडी या नगरीमध्ये प्रदक्षिणा करून
नदीकडे जातीये हा, हा. शिलंगण खेळण्यासाठी. हा, हा. त्या ठिकाणी शिलंगण उत्सव साजरा करून पुन्हा वापस गावामध्ये मिरवतीये ती एक. हा. आणि तिसऱ्या वेळेस अंमली बारस म्हणजे गावामधील अखंड हरिनाम सप्ताह आता एक 10-15 दिवसांची सुरुवात होतोय. प्रतिवर्षी अखंड हरिनाम सप्ताह, त्या अखंड हरिनाम सप्ताहाला सुद्धा 87 वर्ष झालेले आहेत. अरे बापरे. त्या 88 वर्ष चालू आहे. हा, हा. इतका जुना सप्ताह आहे अखंड हरिनाम सप्ताह. आणि तेव्हापासून सुरू असलेला अखंड सप्ताह आणि शेवटच्या दिवशी सुद्धा पालखी मिरवणूक होते. अशी वर्षातून 3 वेळेस पालखी मिरवणूक होते. आणि म्हणजे खूप जणांकडून आम्ही ऐकलेले, आम्ही स्वतः सुद्धा आलेलो तिथं. इथं नगरभोजन होते दर सोमवारी. हो हो. तर ते नगरभोजन केव्हापासून होते? नगरभोजन हे जे सिद्धस्थान असतात आपल्या भारतामध्ये, ज्या ज्या ठिकाणी सिद्ध, ते सिद्धस्थान म्हणजे जागृत देवस्थान असतात. जर कोणाची मनोकामना, कोणतं काम होईना गेली आहे, कोणत्याही कामाला प्रयत्न आवश्यक आहे, परंतु प्रयत्न करून सुद्धा ज्यावेळेस काम पूर्ण होत नाही त्यावेळेस तो व्यक्ती एखाद्या सिद्धस्थानापाशी जाऊन मागणी करतो की माझं एवढं काम माझं पूर्ण होते. कुणाला मूल होतं सर, कुणाला काही प्रत्येकाच्या अडचणी असतात असंख्य. आणि तेवढं प्रयत्न करून सुद्धा ज्यावेळेस सिद्ध होत नाही, काम पूर्णत्वाला जात नाही, त्यावेळेस तो व्यक्ती भावना विवश होऊन या ठिकाणी, या जागृत देवस्थान ठिकाणी येतो आणि म्हणतो किंवा मी नगरभोजन देतो, माझं एवढं काम होते. आणि तात्काळ त्याला प्रचिती येते. अशी हजारो लाखो लोकांना प्रचिती आली. आणि नगरभोजनाची विशेषता अशी झाली आहे की सोमवारची नगरभोजनाची आज जर कोणी बोललं नगरभोजन, तर ती 8 वर्षाच्या नंतर नंबर येईल, इतकी बुकिंग होऊन गेली आहे. एवढी बुकिंग झाली. आणि आता गुरुवारी सुद्धा चालली आहे. 1 वर्षाची गुरुवारची बुकिंग झालेली आहे. आणि ज्यांना गडबड आहे, कुणी म्हाताऱ्या माणसांना नवस बोललेला असतो, तर ते मग कुणी शनिवारी करायला, कुणी रविवारी करायला. आता गेल्या महिन्यामध्ये शनिवार, रविवार, सोमवार, गुरुवार असे 4-5 दिवस नगरभोजनामध्येच होते. आणि त्याची एक विशेषता पण ऐकलं, वरण सगळ्यात म्हणजे खूपच छान आहे. खूप जण त्याचं आणखी महत्वाचं कारण आहे. एक तर ते वरण लोखंडाच्या कढईमध्ये, एक महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, स्वयंपाक जो होतो तो जाळावर होतो, लाकडावर होतो. आणि तिसरी गोष्ट, श्री सोमेश्वर महाराजांचे त्याच्यामध्ये चरणतीर्थ टाकले जाते. अरे बाप. ज्यावेळेस नगरभोजनावरचा अभिषेक होतो, अभिषेक झाल्याच्या नंतर जे दहीदूध ओतल्या जाते पिंडीवर, ते पिंडीवर ते आम्ही घेऊन त्यांच्या गिलासामध्ये देतो अथवा त्या डब्यामध्ये देतो. आणि त्यांना सांगितलं असतं किंवा हे वरण नेऊन तुम्ही वरणामध्ये आपले हे तीर्थ नेऊन वरणामध्ये टाका. त्याचा चमत्कार होता असा होता की लोक वरण खात नाहीत, वरण पितात. महाराज, तुम्ही मंदिराची सेवा केव्हापासून करत आहे? ही मंदिराची सेवा ही आमच्या पूर्वजापासून झालेली आहे. हे ज्यावेळेस सोमेश्वर महाराज स्वतः सिद्धावस्थेमध्ये खाली त्यांची मठ आहे, त्या ठिकाणी त्यांची साधनेचं स्थळ आहे, त्याला आपण आज चावडी या नावानं ओळखतो. त्या ठिकाणी श्री सोमेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी साधना केलेली आहे. त्यांची जागृत दुनिया आहे. आणि त्यांनी ज्यावेळेस इथं समाधिस्थ झाले तेव्हापासून हे गोसावी समाजाकडेच ही सेवा आलेली आहे. आणि या ठिकाणी सेवेमध्ये प्रमुख 3 पुजारी मुख्य, म्हणजे एक उद्धव शेषबुवा गिरी म्हणजे आमचे वडील, दुसरे बाबुबुवा रूपगिरबुवा गिरी आमचे चुलत आजोबा, आणि सोमनाथ बुवा गोविंदबुवा गिरी हे मुख्य 3 पुजारी आहेत. आणि यांच्याकडेच हे चालले आहे. पलटून एक प्रत्येकाला 1-1 वर्ष असते. तर महाराज, इथल्या जे ट्रस्टी आहेत, सध्या ट्रस्ट कोण चालवते? तर आता पूर्वी एक 11 जणांचे ट्रस्ट होता. मग काही त्याच्यामधले ट्रस्टी दिवंगत झाले, काही वगळण्यात आले. परंतु त्याच्यानंतर सुरुवातीला भीमराव कांदेनी, वसंतराव कांदे, आमचे वडील उद्धवबुवा, तसेच बाबूबुवा आणि गोविंदबुवा हे सुद्धा ट्रस्टमध्ये होते. त्यांनी सुरुवातीला काम पाहिलं. आणि अंगदराव पाटील हे सुद्धा अध्यक्ष होते काही दिवस अगोदर. नंतर भीमरावजी कांदे आणि नंतर वसंतरावजी कांदे आणि रखमाजी कांदेनी बराच काळ याच्यामध्ये अध्यक्ष स्वरूपामध्ये घातलेला आहे. आणि ते सगळे दिवंगत झाले आता. परंतु आता नवीन अध्यक्ष गेल्या महिन्यातच अध्यक्षमध्ये वर्णी झालेली आहेत, प्रभाकररावजी मुंडे, आणि उपाध्यक्ष आहेत पाटलोबा मुंडे. आणि हा सर्व कारभार सचिव जे आहेत आमच्या मंदिराचे फार बुद्धिवान आहेत. त्यांचं नाव प्रताप पांडुरंगरावजी कांदे, पूर्वीपासून सचिव आहेत. परंतु त्यांनी दखल बरेच दिवस घेतली नव्हती, कारण बाकीचे कामकाज करीत होते. परंतु आता ह्या 2 वर्षापासून त्यांनी पूर्ण स्वतःला झोकून दिलेला आहे आणि योग्यरित्या आता काम चालू आहे. इथल्या देवस्थानाची म्हणजे संस्थेची स्थापना कशी झाली मंदिरच्या? सुरुवातीला हे अध्यक्ष किंवा हे ट्रस्ट वगैरे काहीच नव्हतं. ज्यावेळेस लोकांनी यायला सुरुवात केलं, दर्शनाला यायला सुरुवात केल्यानंतर
गावामध्ये बऱ्याच लोकांमध्ये जागृत झाले किंवा आपण संस्थान करू. संस्थान केल्याच्या नंतर ट्रस्ट केल्याच्या नंतर थोडंसं शासनाकडून काही मिळू शकतंय निधी येईल. किंवा जे काही उपलब्धी व्हायली आहे मंदिरामध्ये ती योग्य मार्गाला जाते. हो. पूर्वीचं काय व्हायचं, ट्रस्ट नव्हती तेव्हा ती सगळी मिळकत पुजारीकडेच असायची, हो. असं व्हायचं ना. परंतु काही सुज्ञ माणसांनी एकत्र येऊन मग ते ठराव केला आणि ट्रस्ट केली आणि आता योग्यरित्या काम चालू आहे. तर महाराज आम्ही असं ऐकलेलं आहे की या मंदिरचे जे शिवलिंग आहे त्याच्यातून जलप्रवाह होतो, तर हा. त्याचं नेमकं कारण काय? हा, आजही तुम्ही जर 10-15 मिनिटं मध्ये बसले हा. पिंडीच्या जवळ हा. आणि ईशान्य कोण मध्ये पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी 50-60 फूट खोली आहे आजही. त्या ठिकाणी खालून उखळी आलेली तुम्हाला दिसेल आणि हे पूर्वीपासूनच उखळी येते. तिथलं पाणी म्हणजे कधी आतापर्यंत कमी वगैरे झालेलं नाही का? नाही, कधीच कमी नाही होत. किती दुष्काळाला. नाही, कमी होत नाहीये. तर महाराज जाता जाता तुम्ही आपल्या सर्व भावी भक्तांना व आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे जे लोक बघत आहेत हो. त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? हा, आता शेवटी आणि तुमच्या अगोदर हे धन्यवाद श्री सोमेश्वर महाराजांच्या मंदिरातर्फे आणि संस्थांतर्फे कुणाचे आडमुठे फरळीकर या युट्यूब चॅनलचे त्यांना धन्यवाद. यांच्या तुमच्याद्वारे सर्व जनतेपर्यंत हा व्हिडिओ जाणार आहे आणि व्हिडिओ पाहणाऱ्याला विनंती आहे, जे लोक आणखीन दर्शनासाठी आले नाहीत त्यांनी सोमवारी येऊन प्रत्यक्ष पाहावी इथली महत्ता, इथलं महत्व आणि प्रसाद घेऊन जावा. इथल्या वर्णाची महत्वपूर्ण भारतामध्ये गाजलेली आहे. हो, इथला प्रसाद घेऊन एक वेळेस पाहावा आणि दर्शनासाठी येण्याची कृपा करावी. सोमेश्वर महाराजांचे रात्रंदिवस 24 तास आणि अविरत आपले सोमेश्वर महाराज आशीर्वाद देत आहेत. तर मित्रांनो, त्यांच्या आशीर्वादामध्ये कृपापात्र व्हावे. सोमेश्वर महाराज की जय. तर मित्रांनो, आपण विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही महाराजांनी खूप सविस्तर आणि समजण्यासारखी दिलेली आहेत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद. सोमेश्वर महाराज की जय.